नमस्कार. 14वी ओवी परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. बरेचदा असे आपण काम सुरू करतो एखादं, की एखादं झाड लावलेलं आहे आणि आपण त्या झाडाला पाणी टाकतोय. अचानक आपली बदली होऊन जाते. आता ते काम आरंभलेलं आहे, आपण कोणावर तरी सोपवायचं की बाबा त्या झाडाला पाणी टाकते, मोठं होईल वगैरे. आपल्या हातून त्याची समाप्ती नाही होणार, पण कोणी दुसरा करू शकतो. त्यामुळेच पुढल्या पिढीला याकरताच तयार करतात, चांगल्या गोष्टी करतात. तरी विशेष तेथ तोषावे हे नको, की आपण आरंभ केला आणि त्याचं व्यवस्थित समाप्ती केली, सुंदर झाड मोठं झालं, त्याला फळ यायला लागले, वा आनंद होतो. पण नाही झालं तरी त्यात आपण दुःख मानायचं नाही. कदाचित पुढलं काम दुसऱ्या व्यक्तीच्या हातात असेल, त्याच्या जीवनामध्ये लिहिलं असेल. कारण की हे विश्व एवढं मोठं आहे की आपण सगळं काम आत्ताच करून टाकलं आणि आपण मोठे झालो, वा अवतारी पुरुष झालो, साधू संत झालो, आत्मज्ञानी झालो, सगळ्यात श्रीमंत झालं, सगळ्यात पॉवरफुल झालं वगैरे. ठीक आहे, पण त्याच्यानंतर असं कधीतरी होईल की कोणीतरी अजून चांगलं येईल, तुमच्यापेक्षा चांगलं सगळ्या विषयांमध्ये होऊ शकतं. त्यामुळे आपण आपलं सत्कार्य, सत्कर्म, सद्विचाराने व्यवस्थित करायचं, योगयुक्त होऊन, भक्त होऊन, आणि या ज्या गोष्टी आहेत त्या भगवंतावर सोडून द्यायच्या. की कर्म सुरू केलं ते समाप्तीला पावेल किंवा एकदम सगळ्यात बेस्ट होईल वगैरे वगैरे. कारण की काही इव्हन पिरॅमिड जरी घेतले, दगडाच्या कोणत्याही वस्तू जरी घेतल्या, त्यांना पण लाईफ असतो. कधी उल्का पिंड पडून जसे डायनासोर नष्ट झाले, तसं कधीतरी काही ज्वालामुखी होऊन ते पण नष्ट होऊन झाले. आपलं नामोनिशाण पण नाही राहणार. तरीही आपण सत्कार्य, सत्कर्म व्यवस्थित करायचं, समाजात एक हार्मलेस क्रिएचर म्हणून राहायचं, योगयुक्त होऊन, भक्त होऊन सतत चांगल्या मार्गावर राहायचं, असं त्यांचं मत आहे. किती क्लिअर आहे बघा. असं परमार्थिक जीवन आपण जगायचा प्रयत्न करूया. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेष तेथ तोषावे हे नको. खूप आनंद झाला आणि खूप दुःख झालं असं समतोलपणे सद्विचार ठेवून सतत भगवंताच्या कार्यात आपण राहूया, सतत जीवनाच्या अंतापर्यंत. धन्यवाद.